घरातल्या माणसाने रोखोक बोलायचं, खऱ्याला खरं शिका. उगा पडद्याच्या आडोगी राहून अंदाजे बोलायचं बंद केलं तर समाज अडचणीत येतो. आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजही अडचणीत येत नाही आणि पुढचाही क्लिअर आरोपी आहे म्हणून दिसतो. आपण कोड्यात बोललो समाजाला नेमकं आपलीच काय भूमिका आहे कळत नाही. इथून पुढे तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला. तुमच्यावर अन्याय झाला नावासह सांगा, अमुक अमुक होता असं बोलते. स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा. प्रत्येक जण कोणावर अन्याय झाला त्याने सांगायचा त्याच्यामुळे झाला. फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. आपण सगळेजण मिळून धनंजय भैया आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाही. तुम्ही त्या दिवशी बाईट दिली किंवा आम्हाला धमकीचे फोन येतात, नावच सांगत जा. आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो, जशाला तशी उत्तर द्यायची. नसता रस्त्याने सुद्धा लोकांना चालू देणार नाहीत. यांना 4-2 जणांना चांगलं फटकेल्याशिवाय ठेपायला नाही यायचं. कारण आपण संयमाने वागायचं आणि यांनी डायरेक्ट मूर्तीत पाडायची. माणसं मारायला लागले आमचे, माणसं कमी व्हायला लागले आमची. आम्ही येणार, फुलं आणणार, उची दाटूमुठी त्या कुटुंबासंग रडणार, आपण आपल्या घरी सगळे. हे कुठेतरी थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागायला. समोरची संस्कार हीन आहे आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही. असं आम्ही हे संतोष भैयाच्या 1 वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं म्हणायला लागलो. संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं लागणार आहे. म्हणजे एक जुनी म्हण आहे, अहिंसेनेच कवर, हिंसेला अहिंसेनं उत्तर देऊन जमत नाही. अहिंसेला अहिंसेसारखंच वागायला लागेल, त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही. आणि हिंसेला हिंसेप्रमाणेच करावं लागेल. आता त्याला विलाजच नाहीये. वारकरी संप्रदायाने कोणाला चांगलं बोलावं, पुढचा बी वारकरी संप्रदायाचा असं पुढून लावितोय घोडे आणि आपण म्हणायची कोण रामकृष्ण आली. मला वाटतं त्याच्या टकोऱ्यात टाळ आणलेला बरा. कारण आता युग त्या संस्काराचं राहिलंच नाहीये. वटण्यावर आणण्यासाठी जगदुरु तुकाराम महाराज सांगतात तसं ते म्हणतात ना, नाथळाच्या माथी अनोकाठी. धनक्यात लागते ना. आता मला वाईट समजू नका. संतोष भैयाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर हत्या फक्त डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येकाचं रक्त उसळ. त्याच्यामुळे आमची तळपायाची आग मस्तकाला जाती. पुन्हा पुन्हा सांगतो, मस्साजोगकराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुरं राज्य आहे. मस्साजोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर कवा हटणार नाही, पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही. तुम्ही काळजी करू नका. अण्णा म्हणते तसं समोरचे, ते समोरच्याने धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे. त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही. तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय हे समर्थन करते त्यांचं. यांनी जर त्याचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानलं असतं. तुम्ही खून करणाऱ्याचं समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही. इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय. आज छोटे छोटे संतोष भैयाचे लेकर उघड्यावरती पडले. नाही दिसत बाप त्यांना. तुम्हाला बोलायला काय होतंय? भाषण करायला तुम्हाला मीडियात बोलायला काय होत आहे? आरोपीच्या आठवणी ती लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत. तुला जरा लेकर आहेत ना तुझ्या घरात, तुला जर 2 दिवस ती पोरगल पोरगी दिसली नाही तर तुला झोप येत नसल. आमचे संतोष भैयाचे लेकर कसे झोपत असतील? ह्या असल्या मी चावला दिला धडा शिकावाच लागणार. आणि मीच काय माग हटत नाही का? कुणाला काय म्हणायचं ते म्हणा. ह्या रोखोक भूमिकेशिवाय संतोष भैयाला न्याय मिळू शकत नाही. पडद्याच्या आडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही. इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर अन्याय झाला, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं. राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवाचक अन्याय झाल्यावर त्याला साथ द्यायची म्हणजे द्यायची. आपले लोक आपण संपून द्यायचे नाही. राजकारणातले पण नाही, समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही. संतोष भाई सामान्यच होते. त्यांनी काय कुणाला लुटलं नाही.
त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला. पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. आपले लोक आपल्याला सांभाळावे लागणार आहे. धनंजय भैया, तुमच्या चरणी हात जोडून सांगतो मी, फक्त तुम्ही खचू नका गाड्या. आपण यांचे पाठच करू. तुम्ही खचलात की कुटुंब खचतं, कुटुंब खचलं की गाव खचतं. तुम्ही खचल्याला दिसले की मग राज्यातले पोरही खचते. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातले धनंजय भैया पोरं तापूनच दिसतंय तसं नाहीये. समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले, त्यांना वाटत असेल मराठी गार झाले, पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना, त्या ज्वालापेक्षा जास्त आग आहे. त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करतील. फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाहीये म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळेल. ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही, त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होतंय काय बघा. कारण मस्सा जोग मधून बोलतोय, मनोज जरांगे बोलतोय. एकदा जर मी बोललो तर धनंजय भैया माग सरकणार नाही. फक्त तुम्ही तीर धरून राहा. पाहू द्या काय व्हायचं ते, बघून घेऊ काय होईल. ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरी संतोष भैयाला श्रद्धांजली असणार आहे. संतोष भैयांच्या चरणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. सगळ्यांना रामकृष्ण आहे.